विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील 7वं प्रकरण आपण अभ्यासणार आहोत. ओळख सूक्ष्म जीवशास्त्राची. इयत्ता 9वी मध्ये तुम्ही अभ्यासलात की काही उपयोगी सूक्ष्मजीव आहेत जे आपल्याला वेगवेगळ्या पदार्थाच्या निर्मितीसाठी त्याचा उपयोग केला जातो. दुधाचं दह्यात रूपांतर करण्यासाठी लॅक्टोबॅसिलस किंवा अमोनिया प्रक्रियेमध्ये सुद्धा सूक्ष्मजीवांचा उपयोग केला जातो. मग या ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची या प्रकरणामध्ये पहिला मुद्दा अभ्यासणार आहोत आपण, उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र. काही आदिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी सूक्ष्मजीवांशी संबंधित काही विकरे असतील, प्रथिने असतील, उपयोजित अनुवंशशास्त्र असेल, रेणवीय जैवतंत्रज्ञान असेल, यांचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो त्या शाखेला उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र असं म्हणतात. आणि ह्या अभ्यासाचा वापर समाजासाठी केला जातो व सूक्ष्मजीवाच्या मदतीनं आपल्याला अन्न असेल, औषधी असतील, ह्यासारख्या पदार्थांच्या उत्पादनासाठी त्याचा मोठा उपयोग केला जातो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र. यामध्ये आपण अभ्यासणार आहोत की सूक्ष्मजीवाचा जर व्यावसायिक व्यापाराशी संबंध आपण घेतला तर आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरण दृष्ट्या महत्त्वाच्या प्रक्रिया आणि उत्पादने यांचा समावेश यामध्ये आहे. यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सूक्ष्मजैविक प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर आपल्याला घडून आणल्या जाऊ शकतात. आणि यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे प्रमुख पैलू. आता तुम्हाला माहिती आहे किण्वनन प्रक्रिया या विविध उत्पादने घेण्यासाठी आपण वापरतो. उदाहरणार्थ पाव असेल, चीज असेल, वाईन असेल, रसायनासाठी लागणारा जो कच्चा माल असेल, विकरे, अन्नघटक, औषधी इत्यादीसाठी कचरा व्यवस्थापन घडून आणण्यासाठी सुद्धा सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. एवढंच नाही विद्यार्थी मित्रांनो, प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जाऊ शकतो. स्टुडंट्स, टुडे स्टडी द सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 7th chapter introductions of microbiology. Which different microbes are useful of to us? Now the lactobacillus these are most important microbes. Now which different product can be product with the help of microbes? Now dairy products, microbial enzymes, foods, alcohol, biogas are form of microbes. Now today's study in the chapter introduction of microbiology, applied microbiology, and branch of biology in which study of enzymes related to some the prokinetics and the eukaryotic microbes, proteins, applied the genetics, molecular biology, is performed is the called as applied microbiology. This study is used to the society and various products like the foods and the medicine are produced on the large scale with the help of microorganism. Second point, industrial microbiology. Now students, in this science is related to the commercial use of microbes in which varies economic, social and environmental related process
and products are included various microbials process useful for this purpose are carried out. And third point is most important, industrial microbiology main features. Now various productions with the help of fermentation process, for example breads, cheese, wine, raw material of chemical, enzymes and nutrients, medicine, etc. Another is use of microbes for garbage management and the pollution control is the most important. विद्यार्थी मित्रांनो, आपण उत्पादने अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा घेणार आहोत आपण उत्पादनामध्ये. या उत्पादनामध्ये जे आहे ते दुग्धजन्य उत्पादन याचा आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये पुरातन काळापासून दूध टिकवण्यासाठी विविध पदार्थात रूपांतर केले जात असे, जसं दुधापासून चीज, लोणी, क्रीम, केफीर. केफीर म्हणजे काय? शेळीच्या दुधापासून बनवलेला दह्यासारखा पदार्थ. आता हे दुधापासून पदार्थ बनवले म्हणजे दूध टिकवण्याचा एक प्रकारच आहे. योगर्ट, योगर्ट म्हणजे काय? विरजन वापरून केलेलं दही इत्यादी हे पदार्थ बनवताना दुधातील पाण्याचं प्रमाण, आम्लता यात बदल होतात. पोत, स्वाद, सुगंध यात वाढ होते. आता या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अधिक कुशलतेने घडून आणलेले आहे. बहुतांशी दुग्धजन्य उत्पादनासाठी दुधात असलेल्या जीवाणूचा वापर केला जातो आणि मग फक्त चीज उत्पादनात तंतू कवके वापरली जातात. योगर्ट, लोणी, क्रीम यासाठी मूलभूत प्रक्रिया कशा आहेत तर समान आहे. सर्वप्रथम दुधाचं पाश्चत्तीकरण केलं जाते आणि त्यातील जे सूक्ष्मजीव आहेत जे हानिकारक आहेत ते नष्ट केले जातात. नंतर लॅक्टोबॅसिलस जीवाणूच्या साहाय्याने दुधाचं किण्वलन घडून आणलं जाते आणि या प्रक्रियेमध्ये दुधातील लॅक्टोज शर्करेचं रूपांतर लॅक्टिक आम्लामध्ये केलं जाते. आता तुम्हाला माहिती आहे लॅक्टिक ग्लुकोज म्हणजे काय? थोडासा गोड, चवीला गोड लागणार आणि त्याचं रूपांतर जेव्हा लॅक्टिक आम्लामध्ये केलं जाते तो आंबट गोड असा ठरणार, त्याची चव बदलणार आणि लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचं क्लथन आणि होऊन त्याचबरोबर स्वाद आणि सुगंध असलेली जी संयुगे बनतात त्यामध्ये डाय ॲसिटलला लोण्याचा स्वाद असतो. स्टुडंट्स नाव स्टडी द प्रोडक्ट्स. फर्स्ट प्रोडक्ट इज डेअरी प्रोडक्शन्स. नाउ सिन्स द milk is converted into the various production of preservation purpose, cheese, butter, cream, keffirs, yogurts, etc. Water content and acidity of the milk change during the formation of this production and textures, taste and the flavor is improved. This process of performed on a large scale with the more skills. For production of most of the milk production, the bacteria in milk itself are used only cheese. Now these products produce with the help of fungi. Now basic process of the production of yogurt, cheese, cream is same. Milk is pasteurized at the beginning of the destroy the unwanted microbes. It is the formed with the help of lactobacillus. In this process, lactose sugar of the milk is converted into the lactic acid and milk protein are the clotted with the help of
lactic acid. Besides, the compound with the taste and flavor are also formed of the most diacetyls has the flavor of butters. विद्यार्थी मित्रांनो, योगर्ट उत्पादनात लॅक्टोबॅसिलाई जीवाणूच्या मदतीने तयार झालेल्या दह्याला योगर्ट म्हणतात. त्याचे औद्योगिक उत्पादन करताना प्रथिनांचं प्रमाण जे असते योग्य राखण्यासाठी दुधात प्रथिनांसाठी दुधाची पावडर मिसळली जाते. दूध तापवून कोमट करून त्यात स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलियस व लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी या जीवाणूचं प्रमाण 1:1 या प्रमाणात मिसळलं जाते आणि स्ट्रेप्टोकॉकसमुळे लॅक्टिक आम्ल तयार होऊन प्रथिनांचं जेल बनते. या दह्याला घट्टपणा येतो आणि लॅक्टोबॅसिलसमुळं ॲसिडिटी दह्यांसारखे काही संयुगे बनतात आणि या दह्याला विशिष्ट स्वाद मिळतो. योगर्ट आताशा फळांमध्ये रस मिसळून विविध स्वाद निर्माण केले जातात. त्यामध्ये स्ट्रॉबेरी योगर्ट्स, बनाना योगर्ट्स, योगर्टचे पाश्चात्तीकरण करून ते जास्त टिकवता येते. त्यामुळं प्रोबायोटिक गुणधर्म वाढतात. स्टुडंट्स, योगर्ट्स products. The yogurts is a milk products with the help of lactobacillus for the maintaining the protein contents and the condensed milk powder will mix with the milk to be forms industrial productions. Now yogurt's milk is boiled and once of cool warm temperature. Now the bacterial strains of the Streptococcus, the Thermophilus and the Lactobacillus, the most Delbrueckii are added to it in 1:1. The proportions lactic acid is formed to Streptococcus and that makes the production to get gel out the give the consistency of yogurts. The acetaldehydes like compound are formed to be lactobacillus that give characteristic taste of yogurts. Now the day various fruit juice are mixed with the yogurts and importance difference the flavors. For example, strawberry yogurts, now banana yogurts, etc. Shelf life of yogurts and the probiotics properties can be improved in the pasteurizations. Now the most importance, butter, 2 steps of butter like the sweet cream and the clusters are produced in large scale and microbeans used for production and the cultured varieties. विद्यार्थी मित्रांनो, लोणी याचं स्वीट क्रीम आणि कल्चर्ड असे 2 प्रकार मोठ्या प्रमाणावर मिळवले जातात. त्यापैकी कल्चर्ड प्रकारच्या उत्पादनात सूक्ष्मजीवांचा सहभाग असतो. याविषयीचा तुम्ही अधिक अभ्यास करण्यासाठी या पुस्तकाचं पुन्हा या प्रकरणाचं पुन्हा वाचन करावं. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपण इथं थांबू.